हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा, हा खूप सुंदर असा ब्लाऊज डिझाइन आहे। तर भाऊबीजसाठी एका ताईंनी हा डिझाइनर ब्लाऊज शिवायला लावलेला आहे। तर बघा, इथे आज आपण त्याची कटिंग पाहणार आहोत। खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे। तर बघू शकता, इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि या पद्धतीने ठेवायचं आहे बघा। तर सर्वात पहिले बघा, आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो इथे आधी काढायचा आहे। तर हे 4थी साइजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, म्हणजे पुढे बंद राहणार आहे आणि मागे हुक आहे या ब्लाऊजचे। तर या पद्धतीने बघा, तर एक लाईन आखून घ्यायची आहे। तर पुढे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत हुक पट्टीसाठी। तर इथं कापड सुद्धा खालीवर होतं, त्यासाठी मी अर्धा इंच इथं मार्जिन घेऊन लाईन आखून घेतलेली आहे। आता जी लाईन आखलेली आहे तिथं आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची टाकायची आहे। तर तयार ब्लाऊज इथं 13.5 इंच आहे, मध्ये इथं मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 14.5 इंच इथं ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे। तर उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर त्याच्यानंतर बघा, इथं मार्किंग करून घेतली मी, उंची होती तेवढी, आणि शोल्डर टाकायचा आहे 5.5 इंच। तर तुम्ही 5 इंच सुद्धा घेऊ शकता। आता मुंडा बघा, इथं 5.5 इंच आपण शोल्डर घेतलं, तुम्ही 6 इंच सुद्धा मुंडा घेऊ शकता, पण मी इथं त्यांची तब्येत जी आहे ती कमी आहे, त्याच्यामुळे मी इथं 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे। आता शोल्डर आणि मुंडा या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे सर्वात पहिले। त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच। तर 8.5 इंचवरती इथं मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर बघा, मार्जिंग ॲड करायची आहे। तर मार्जिंग तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही 2 इंच घ्या, इथं मी 1.5 इंच एक्स्ट्रा ॲड केलेली आहे। तर भरपूर अशी मार्जिंग राहते, 1.5 इंच जरी आपण इथं मार्जिंग घेतली तरी पण। तर इथे बघा, 8.5 इंच आणि 1.5 इंच मिळून आपले 10 इंच झालेले आहे, म्हणजे छातीची घडी आपली इथं 10 इंच झालेली आहे। तर मी इथं 10 इंच घेतलेला आहे, तेच खाली सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला कमरेच्या साईडला। आता मुंड्याचे आकार द्यायचे आहे। तर अंदाजे मुंडा न काढता या पद्धतीने आकार द्यायचे आहे त्याला बघा, म्हणजे काय होतं, ब्लाऊज जेव्हा अंगात घालतो तेव्हा एकदम व्यवस्थित येतो, फुगा वगैरे कुठे येत नाही। आता पाठीमागचा मुंडा 1.5 इंचावरती आणि पुढचा मुंडा 1 इंचावरती दिलेला आहे। आणि आकार बघू शकता, इथं तुम्ही जिथे आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा आहे। तर या पद्धतीने आपण मुंड्याचे आकार सुद्धा देऊन दिले। आता कटिंग करून घ्यायची आहे। तर हा जो पार्ट आहे आपण पाठीमागचा काढलेला आहे तोच ठेवून आपण पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत। तर सर्वात पहिले पाठीमागच्या मुंडाचा आकार इथं कटिंग करायचा आहे। आता जसं मी मार्किंग केलेलं आहे तसं इथं मी कटिंग करते आहे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं। तर बघा, पहिल्यांदा त्यांना एक याच पद्धतीने डिझायनर ब्लाऊज शिवून दिलेला, त्यांना खूपच आवडला तो। आणि याआधी सुद्धा मी त्यांना 4 ते 5 ब्लाऊज आहेत ते डिझायनर शिवून दिलेले आहेत। तर अजून त्यांचे 2 ब्लाऊज आहेत माझ्याकडे, ते सुद्धा याच पद्धतीने आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे। तर त्यासाठी मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे कटिंगचा। तर बघा, इथं मी अस्तर आहे ते पलटवून घेतलंय, म्हणजे बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवली, कारण आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तर तो बंद राहणार आहे त्यासाठी। तर इथे बघू शकता, आपण मागे हुक आहे त्याच्यासाठी हुकपट्टीसाठी आपण एक्स्ट्रा मार्जिन ॲड केलं होतं, ते मी म्हणजे कापड ठेवलेला आहे पुढच्या भागाचा, तर तिथे एक्स्ट्रा या साईडला सोडलेला आहे, म्हणजे माझ्या साईडने। आता पहिली स्टेप आपली बघा, इथं पाठीमागचा जो पार्ट आपण ठेवलेला आहे तर तो जसा आहे तसा इथं आखून घ्यायचा आहे, पहिली स्टेप आपली। तर हे लक्षात ठेवायचं। तर बघा, इथं मी या पद्धतीने आखून घेतलेलं आहे। तर सर्वात पहिली स्टेप आपली हीच राहते की बा, जे पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो ठेवून जसा आहे तसा इथं कटिंग करायचा, आपलं आखून घ्यायचं। त्याच्यानंतर दुसरी स्टेप, मुंड्याचा आकार इथं आपल्याला व्यवस्थित काढायचा आहे, कारण आपण इथं हा पाठीमागचा मुंडा आहे त्याचा आकार दिलेला आहे, आणि आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा आकार इथं काढायचा आहे। त्यासाठी बघा, या पद्धतीने मुंडा चेक करायचा व्यवस्थित बघा। शोल्डर आपण 5.5 इंच घेतलं होतं ते चेक करायचं, सर्व मापं व्यवस्थित ठेवायची, चेक करायची। आणि त्याच्यानंतर बघा, इथं आता 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला। तर पहा, सिंपल असा आपल्याला इथं आकार देऊन द्यायचा आहे। आता ही झाली आपली दुसरी स्टेप। आता मुंडा जो होता पाठीमागचा तर त्याला क्रॉस मारायचा आहे, म्हणजे काय होईल, आपल्याला कटिंग करताना लक्षात राहील। आता तिसरी स्टेप आपली, तर पुढच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे। तर पुढचा जो पार्ट आहे, आपण पुढच्या भागामध्ये जे पार्ट दोघं जॉईंट करतो तर त्यांच्यासाठी बघा, ते जॉईंट करताना काय होतं की तो ब्लाऊज आहे तो वरच्या साईडने चढतो, तर तसं होऊ नये यासाठी बघा 1 इंच खाली आपल्याला उंची वाढवायची आहे फक्त पुढच्या पार्टमध्ये। तर मी 1 इंच वाढवून घेतलं
या पद्धतीने बघा व्यवस्थित लाईन आखून घेतलेली आहे। आता बघा ही स्टेप झाली आपली 3 नंबरची। आता चौथी स्टेप आपली गळा रुंदी म्हणजे पुढचा जो गळा आहे तो काढायचा आहे। तर 5.5 इंच आपण इथं शोल्डर घेतलं। तुम्ही जर 5 इंच घेतलं असेल तर 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे। तरी मी इथं 5.5 इंच घेतलं म्हणून 2.5 इंच गळा रुंदी टाकलेली आहे। आता पुढचा गळा 7 इंच होता तर मी 1 इंच म्हणजे अर्धा इंच वाढवलेला आहे मार्जिन त्याच्यात। तर 7.5 इंच पुढचा गळा आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठा गळा इथं घेऊ शकता। आता या पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे। सिंपल आपण जसं बाकी ब्लाउजांना करतो सेम त्याच पद्धतीने। तर पुढचा जो गळा आहे तर बघा इथं या पद्धतीने थोडासा तिरकस असं मी लाईन आखून घेते। म्हणजे आमच्या इकडे याला बसेरा गळा म्हणतात। तुमच्या इथं काय म्हणतात तर मग कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज दिसतो बघा। तर या पद्धतीने तुम्ही अजून डिझाईन करू शकता त्याला बघा या पद्धतीने। तर सिंपल असा हा ब्लाऊज मी या पद्धतीने कटिंग करणार आहे। आता 5वी स्टेप आपली बघा शोल्डरपासून खाली आपल्याला उभा जो टक्स आहे त्याची मार्किंग करायची आहे 11 इंचावरती। आणि आडवा जो मार्किंग आहे म्हणजे आडवा टक्स आहे आपला तर तो 4.25 इंच घ्यायचा बघा। म्हणजे 4.25 म्हणजे अर्ध्या आपला 4.5 आहे तर अर्ध्याच्या निम्मे घ्यायचं म्हणजे 4.25 इंच इथं येईल। तर खाली सुद्धा मी 4.25 इंचावरती मार्किंग केलं आणि वरती सुद्धा बघा जिथं आपण 11 इंचचं मार्किंग केलं होतं तिथं सुद्धा मी 4.25 घेतलं। आता जिथं आपण मधला टक्स काढलेला आहे तिथून बघा जसं मी इथे दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिथून 2 इंच वरती घ्यायचे। परत बघा फिटिंगच्या साईडने सुद्धा 2 इंच घ्यायचे आहे खाली आणि मुंड्याकडे 1 इंच घ्यायचं आहे। तर 1 इंच घेतलं ते सर्व साईजसाठी आहे। तर या पद्धतीने बघा लाईन आखून घ्यायची। आता हा पार्ट आहे आपला पाठीमागचा उंचीचा होता आणि जे पुढचे पार्ट आहेत त्यांची उंची वाढते आपली कारण ते शिवताना तो पार्ट आहे तो वरती चढतो आणि उंची कमी होऊन जाते। आता सिंपल असा आपण इथे प्रिन्सेसचा आकार देऊन द्यायचा आहे। तर सर्वात पहिले बघा असा सिंपल असा देऊन बघते मी कसा येतो। तर असा थोडासा वेगळा वाटतोय तर असा सुद्धा तुम्ही देऊ शकता तरी छान दिसतो। पण थोडासा असा फिरवून घेते मी बघा या पद्धतीने। तर असा चांगला वाटतोय तर या पद्धतीने मी हा आकार राहू देते। आता खालून बघा पुढची आणि पाठीमागची उंची बरोबर यावी यासाठी या पद्धतीने लाईन आखायची आहे खाली। जसं मी दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे। हो तर तुम्ही इथे बघा तुमच्या लक्षात राहावं यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता म्हणजे वहीमध्ये डायग्राम काढून घ्यायची आणि जी माप आपण घेतलेली आहे म्हणजे इथं ब्लाऊज कटिंग करताना इथं मी दाखवलेली आहे सेम तीच तुम्ही तिथे वहीमध्ये लिहू शकता। म्हणजे काय होईल तुम्हाला सुद्धा कटिंग करायला सोपं जाईल। आता इथे बघा कटिंग करताना पहिले मी इथं मुंड्याचा आकार कटिंग केलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा फिटिंगच्या साईडने आपण जे वाढवलेलं होतं तिथं कटिंग केलं। आता खालचा जो बॉक्स आहे तो राहू दिला आहे कारण तो पुढच्या भागामध्ये आपण त्याची उंची जिथं वाढवलेली आहे तिथं आपण कटिंग करतोय। तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असं कटिंग करून घेतलं तर जोडून एकदम व्यवस्थित आणि घालून सुद्धा एकदम मस्त दिसतो ब्लाऊज। तर तिरकस असं मी इथं अर्धा इंच घेतलं होतं ते सुद्धा कटिंग केलं। आता बघा प्रिन्सेसचा जो आकार आहे तो इथं कट करायचा आहे। तर पहा मी या पद्धतीने सर्वात पहिले व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मार्किंग केलेलं आहे तर ते चुकायला नको यासाठी बघा हळूवारपणे आपल्याला इथं कापड आहे ते व्यवस्थित कटिंग करायचं आहे। तर पहा इथं पुढच्या भागाची आपली कटिंग झाली म्हणजे जोडताना या पद्धतीने जोडला जाईल तो आणि पफसुद्धा एकदम व्यवस्थित येतो। आता इथे बघा पुढच्या भागाची आपण कटिंग करून घेतली। आता बाहीची कटिंग करायची आहे। तर शॉर्ट स्लीव्ज आहे म्हणजे 3.5 इंचाची बाही आहे तर या कापडमध्ये व्यवस्थित बसून जाते। तुम्ही जर लॉंग बाही घेत असाल तर 1 मीटर अस्तर घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला बाहीसुद्धा व्यवस्थित कटिंग करता येईल त्याच्यात म्हणजे अस्तरच्या कापडामध्ये। आता इथं बघा घडी घालून घेतली 4 पदरी। त्याच्यानंतर छातीची घडी इथं आपण 10 इंच घेतली होती मार्जिंग सहित। आता इथं बाहीची घडी 9 इंच घ्यायची आहे म्हणजे 1 इंच मायनस करून घ्यायचं आहे। आता 4.5 इंच बघू शकता इथं मी बाही लांबी घेतली आहे कारण 3.5 इंच त्यांची बाही आहे। तर मी अस्तरची बाही असते त्याच्यात 1 इंच घेतलेलं आहे बघू शकता इथं मी। म्हणजे वरती आपल्या जोडण्यामध्ये तिथं अर्धा इंच जातं आणि खालच्या साईडला आपण जे अस्तर आणि कापड जेव्हा जोडतो तर खालून सुद्धा आपण फोल्ड करायला मी अर्धा इंच घेत असते त्यासाठी। आता बाहीचा म्हणजे मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून 2.5 इंच घेतलं, आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं, त्याच्यानंतर 1.5 इंचाची आपल्याला 3 पॉईंट घ्यायची आहे। आता पहिला पॉईंट घेतला त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं,
पुढचे 2 आहे त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं. तर बघा किती सोपी पद्धत आहे बाहीची कटिंग करायची. तर नक्की ट्राय करा आणि जोडताना सुद्धा कमी पडत नाही, व्यवस्थितच बसते. आता इथे बघा दंडघेरचं माप काय मी टाकत नाही, कारण जोडताना मी तिथं म्हणजे ब्लाऊज जेव्हा फिटिंग करणार तेव्हा मी एक्स्ट्राचं कापड इथं कटिंग करणार आहे. तर बाहीची कटिंग करताना सर्वात पहिले वरचा आकार कटिंग करायचा, म्हणजे पाठीमागच्या मुंड्याचा आकार, म्हणजे वरचा आकार जो आपण काढलेला होता तर तो कटिंग करायचा. त्याच्यानंतर बाही ओपन करायची आहे आणि आपल्याला पुढचा मुंड्याचा आकार इथं कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा इथं किती सोपी आहे बाही कटिंग करायची. आता आपण मेन कापड घेऊया, त्याच्यामध्ये आपण सर्व पार्ट आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथं लेस दिलेली आहे, तर ती सर्वात पहिले काढून घेऊया. तर 5 नंबरची टीप असते ते लगेच निघून जाते. तर या पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायची बघा काळजीपूर्वक. जे ब्लाऊज पीसचं कापड आहे तो फाटू नये यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक ती लेस आहे ती काढून घ्यायची. तर पहा इथं व्यवस्थित मी काढून घेतली. तर खूप सुंदर अशी लेस दिलेली आहे ब्लाऊजला लावायची. आता कापड आहे तो मेन कापड आहे, तर तो सरळ बाजूने आहे की उलट्या बाजूने आहे ते व्यवस्थित चेक करायचं. तर आपल्याला सरळ बाजूने ठेवायचा आहे तो कापड आहे तो. तर त्यासाठी चेक करून घ्यायचं. बघा इथं मी व्यवस्थित चेक करून घेते कोणती साईड सरळ आहे आणि कोणती उलटी आहे. लेस लावलेली होती ती सरळ बाजूनेच होती तसं. तर या बाजूने बघा आता मी व्यवस्थित घडी घालून या पद्धतीने ब्लाऊज पीस आहे तो ठेवून घेतलेला आहे, म्हणजे बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे. आता बघा जो पुढचा पार्ट आपण कटिंग केलेला होता त्याला बंद बाजूकडून ठेवायचा आहे, कारण तो पुढचा पार्ट आपला बंद राहणार आहे त्यासाठी. तर अर्धा इंच कापड एक्स्ट्रा मार्जिन सोडून मी इथं ब्लाऊज पीसचं कापड आहे तर अर्धा इंच मार्जिन सोडून कटिंग करायचं, कारण अस्तर आणि कापड जोडताना आपल्याला म्हणजे अडचण येणार नाही, त्यासाठी अर्धा इंच किंवा तुम्ही पाव इंच सुद्धा इथं कापड एक्स्ट्राचा सोडू शकता. तर बऱ्याचदा बघा साईज मोठी असते आणि कापड आपल्याला कमी पडतो, तर तेव्हा काय करायचं, जसा अस्तर आपण कटिंग केलेला आहे सेम तसंच कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला दुसरे पार्ट कटिंग करायला सोपं जातं. त्यासाठी आता सर्व पार्ट बघा मी या पद्धतीने एक एक ठेवून घेतले आणि या पद्धतीने मी आता कटिंग करून घेते. तर पहा इथं या पद्धतीने जसं एक्स्ट्राचं मार्जिन आहे सेम त्याच पद्धतीने इथं अर्धा इंचाचे मार्जिन सोडून मी इथं कटिंग करून घेते. तर या पद्धतीने बघा मी सर्व पार्ट आहे ते कटिंग करून घेतले. आता आपली राहिली बाही. तर बघा इथं बाहीला लावण्यासाठी जी लेस दिलेली होती तर तिथं मी या पद्धतीने बाही आहे ती ठेवते आणि अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपल्याला बाहीसुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.